नमस्कार मंडळी. अभिचे पप्पा नाहीच आहे तर रात्रीचा जसा राडा असतो तसाच मला ठेवावा लागतो, जितका पण असेल तितका. आणि मुलांना सांभाळावं लागतं म्हणून मी तसा ठेवून देते राडा आणि दुसऱ्या दिवशी घासायला घेते. मग आज सकाळी सकाळी पटकन आधी तर भांडी घासायला घेतली होती, तसं तर बाकीची काम पण आवरून घेतली होती, पण भांड्याचा राडा जास्त झाला होता. नंतर आमच्या मोठ्या घरी दादूला ठेवायला गेले मी. बाकीचे जे कामं आहेत ते करायला मला थोडी अडचण येत होती. दादू मध्ये मध्ये करत होता. तसं तर खेळतो तो, पण आज काय त्यांना त्याच्या पप्पांची आठवण येत असेल वाटतं. त्याच्यानंतर ह्या बघा, बबल्स, फिश बबल्स आणलं होतं विशालने. आमचा विशाल डोंगरात जातो बकरी चारायला, तर तिथूनच आणलं होतं. काल मकर संक्रांती होती तर लोकांनी प्ले करून उडवलं असेल हे बबल्स, आणि आमच्या डोंगरावर येऊन पडलं होतं ते. तेच एन्जॉय करत होते हे. आणि नंतर खेळून खेळून फोडून टाकलं नंतर. आणि ते खेळता तोवर मी घरी येऊन मस्त फ्रेश झाले. आणि तिथं त्यांनी दूध पिऊन घेतलं होतं. म्हटलं मी एकटी चहा केला आणि पिऊन घेतला. आणि नंतर परत घ्यायला गेले मोठ्या घरी दादूला. दीदी तर तिथंच खेळत होती आणि येते जाते असं करते ती. तिचं काही एवढं नाही आहे, ती आता मोठी झाली आहे. नंतर आम्ही दादूसोबत मस्ती करत घरी आलो. आणि नंतर रात्रीच्या जेवणात मस्त अशी खिचडी बनवली होती मी. आता एकटं म्हटल्यानंतर जास्त काय करणार नाही काय जेवणामध्ये, मग फक्त खिचडी बनवली आणि दादूला झोपी घातलं होतं आधीच. नंतर मी अभि असं जेवायला बसलो मस्त. तसं अभि मस्त असं आता मोठी ते तिला सगळं कळतं, मस्त सगळं ऐकून घेते. चला भेटू